नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण रसरशीत असा कैरीचा गुळांबा बनवणार आहोत। त्यासाठी सरदार कैरी ही खूप छान असते। फ्रेश कैरी मी इथे घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून आपण पुसून घेणार आहोत। पाण्याचा एक थेंबही आपल्याला इथे राहू द्यायचा नाही। पाणी राहिल्यास गुळांब्याला बुरशी खूप झटपट लागते। तर स्वच्छ मी कैऱ्या पुसून त्याचे देठ काढून घेणार आहे। कैरीचं साल मी इथे पील करून घेणार आहे। साल काढल्यामुळे आपला गुळांबा अगदी छान बनतो, त्याला तुरट चव बिलकुलच येत नाही। तर या प्रकारे आपण संपूर्ण कैऱ्यांचं साल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे व या कैऱ्या आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आहेत। ओला हात बिलकुलच इथे वापरायचा नाही। जाड किसणीच्या साहाय्याने कैऱ्या आपण किसून घेणार आहोत। याला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेस करत गेल्यामुळे अगदी लांबसर किस कैरीचा इथे तयार होतो। संपूर्ण किस याचप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचा आहे। कैरीचा किस मी आता ज्या भांड्यात आपण गुळांबा शिजवणार आहोत त्याच्यातच टाकून घेत आहे। तर या प्रकारे तीनही कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहेत। भांडं घेताना ते पुसूनच आपल्याला इथे वापरायचं आहे। जेवढा कैरीचा किस आहे वजनी तेवढाच आपल्याला गूळ इथे घ्यायचा आहे। भेलीचा गूळच आपण वापरणार आहोत। पावडर गूळ किंवा पांढरा साखरेचा गूळ जो असतो तो इथे वापरायचा नाही। गूळ फोडून घेण्यासाठी एका रुमालात मी गूळ ठेवून वरून कुटणीच्या साहाय्याने असं कुटून घेणार आहे, जेणेकरून अगदी छान गूळ असा फोडला जातो। वापरल्यामुळे गुळांब्याला गूळ फोडून माझा तयार झालेला आहे। संपूर्ण अंदाजे 700 ग्रॅम कैरीचा किस होता आणि 700 ग्रॅमच हा गूळ देखील मी यात घातलेला आहे। गूळ कैरीत आपण घालून घेणार आहोत। आता गॅस फ्लेम ऑन करून त्यावर आपण ही कढई ठेवून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर याला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। गूळ आपोआपच इथे विरघळायला लागतो। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात की गुळाला पाणी सुटायला लागतं। कैरीत देखील मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे लगेचच गुळाचं पाणी व्हायला सुरुवात होते। हे पहा, 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता जे थोडे मोठे खडे गुळाचे होते तेच आता उरलेले आहेत। बाकीचं संपूर्ण गुळाचं पाणी इथे होत आहे। सतत ढवळणं इथे गरजेचं आहे, नाहीतर मग गूळ खाली बुडाला चिकटू शकतो। जाड बुडाचीच कढई किंवा पातेलं तुम्ही इथे वापरा। हे पहा, संपूर्ण गुळाचं पाणी झालेलं आहे, पण अजूनही आपली कैरी कच्चीच आहे। तर इथे कैरी शिजणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्ही हा वर्षभर टिकून ठेवू शकत नाही। तर मीडियम फ्लेमवर याला आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। आता जसं जसं हे शिजत जाईल तसा तसा हा जो गुळाचा सिरप आहे तो घट्ट व्हायला सुरुवात होईल। 3 ते 4 मिनटं तुम्ही असं ढवळत राहतच याला शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, 3-4 मिनिटांनंतर कैरीच्या किसाचा कलर देखील गुळासारखाच इथं व्हायला लागलेला आहे। सिरप देखील थोडंसं कमी इथे आटून तयार झालेलं आहे। हे पहा, चमच्याने तुम्ही जर हे असं टाकून पाहिलं तर जो शेवटचा थेंब असतो त्याच्यातून बारीक अशी तार तयार झाली पाहिजे, किंवा 2 बोटाला चिकटवून तुम्ही असं बघितलं तर एक तार इथे बनते, म्हणजेच आपला गुळांबा इथे तयार झालेला आहे। यात आता मी 2 चमचे इलायची पावडर फ्लेवरसाठी घालून घेणार आहे व पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत। आता जरी या गुळांब्यात तुम्हाला गुळाचा सिरप बऱ्यापैकी दिसत असला तरी देखील हा थंड झाल्यानंतर गुळाचा पाक इथे बऱ्यापैकी आटतो। याला मी आता थंड व्हायला ठेवून देत आहे। पूर्ण रूम टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता गुळांबा अगदी रसरशीत झालेला आहे। याला तुम्ही धुवून पुसून घेतलेल्या काचेच्या बरणीत वर्षभर स्टोअर करून घेऊ शकतात। तर हा गुळांबा तुम्ही देखील बनवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।